नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आत्ताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, मागील विधानसभा निवडणुकीनंतर राज्यामध्ये मोठ्या राजकीय उलथापालथी झाल्या. शिवसेना भाजपची युती तुटली. ठाकरेंनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत घरोबा करत महाविकास आघाडीची स्थापना करत सरकार आणलं. त्यानंतर एकनाथ शिंदेंचं बंड झालं आणि शिवसेना फुटली. 40 आमदार भाजपासोबत गेले. राज्यामध्ये सत्तापालट झाला. त्यानंतर वर्षभरातच अजित पवारांचंही बंड झालं. राष्ट्रवादी फुटली आणि अजित पवारांच्या नेतृत्वामध्ये सत्तेमध्ये सहभागी झाली. या अभूतपूर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवरती होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये मतदार राजा कोणाला कौल देणार याकडे सगळ्या देशाचं लक्ष लागून राहिले. सी वोटरचा ओपिनियन पोल समोर आलेला आहे आणि त्यातून समोर आलेले निष्कर्ष पाहता सत्तेमध्ये असलेल्या महायुतीला मोठा धक्का बसताना दिसतंय. तर पक्ष आणि चिन्ह गमावलेले उद्धव ठाकरे, शरद पवार जोरदार कमबॅक करतील असा अंदाज वर्तवण्यात आलाय. महायुतीने लोकसभेमध्ये 45 जागा जिंकण्याचं लक्ष ठेवलंय. परंतु ओपिनियन पोलची आकडेवारी पाहता महायुतीला 48 पैकी फक्त 30 जागा मिळू शकतात, तर महाविकास आघाडी 18 जागा जिंकण्याचा अंदाज आहे. भाजपला सर्वाधिक 21 ते 22, शिंदेंच्या शिवसेनेला 9 ते 10, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 0 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर महाविकास आघाडीतील ठाकरेंची शिवसेना हिला 9, शरद पवारांची राष्ट्रवादी हिला 5, तर काँग्रेसला 3 जागा मिळू शकतात. त्यामुळे ठाकरे आणि शरद पवार पक्षफुटीनंतर जोरदार मुसंडी मारताना दिसत आहेत. तर सत्तेमध्ये गेलेल्या अजित पवारांना भोपळा मिळण्याचा अंदाज आहे. ओपिनियन पोलमधील आकडेवारी पाहता एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना जोरदार धक्का बसण्याचा अंदाज आहे. सध्याच्या घडीला 13 खासदार असलेल्या शिंदेंची शिवसेना केवळ 3 पर्यंत पोहोचेल, तर अजित पवारांना 0 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या ओपिनियन पोलनुसार ठाकरेंच्या शिवसेनेला 10, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 5 जागा मिळू शकतात. काकांच्या विरोधात जाऊन सत्तेत गेलेल्या अजित पवारांना जोरदार धक्का बसण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे बारामतीच्या प्रतिष्ठेच्या लढतीतही उपमुख्यमंत्री अजित पवार यांना धक्का बसताना दिसतोय. बारामतीतून शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून सुप्रिया सुळेंविरोधात अजित पवारांची पत्नी सुनेत्रा पवारांना रिंगणात उतरवलंय. काकांविरुद्धच्या वर्चस्वाच्या लढाईमध्ये अजित पवारांना शह मिळू शकतो. मागील निवडणुकीमध्ये अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार मावळमधून पराभूत झाले होते. आता सुनेत्रा पवार पराभूत झाल्यास तो अजित पवारांसाठी मोठा सेटबॅक असेल असं तज्ज्ञांकडनं मानलं जाते. तर मग तुम्हाला काय वाटतं? कुणाला मिळेल बारामतीची जागा? यावर तुमचं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. आपण भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.